सगळे माझेच मित्र आहेत आणि व्यासपीठावर बसलेले सुद्धा माझेच मित्र आहेत. कारण सचिनने माझा परिचय असा करून दिला होता, उद्घाटनाला ज्येष्ठ रंगकर्मी. आणि मग मी काकांना म्हटलं तुम्हाला काय म्हणायचं, तर काका म्हणजे तुम्ही ज्येष्ठ रंगकर्मी नाही, मी ज्येष्ठ रंगकर्मी नाही, म्हणून आपण पहिल्या रांगेत बसायचं आणि अपडेट व्हायचं, हे त्यांनी मला कालही सांगितलं. आणि आज खरंच जी खंत त्यांनी व्यक्त केली आहे तीच खंत मी अमरावतीला व्यक्त केली होती. ही गाडी लावून त्या गाडीवर गप्पा मारत बरेच जण बाहेर उभे असतात, हे अकोल्यातच नाही, अमरावतीला जातात. तर हात जोडून विनंती आहे की आज जेवढा हॉल भरलेला आहे ना, हा हॉल पुढच्या वर्षी मोठ्या संख्येने भरला पाहिजे. कारण अकोल्यात काय झाली आहे माहिती आहे, नवीन घटना काय झाली आहे, इथे खूप मोठं सांस्कृतिक भवन निर्माण झालं आहे आणि त्याचं पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालेलं आहे. दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन यांच्याच माध्यमातून होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या लागेल. खरं तर जास्त बोलू नये असं म्हणतात, पण माईक भेटला की तो सोडू नये असंही म्हणतात. बरोबर आहे ना. माझा प्रवास या स्पर्धेमध्ये जज म्हणून झाला होता. सिद्धी गणेश प्रोडक्शननी जेव्हा सुरू केली तेव्हा मला वाटतं 4 एकांकिका होते, 4 की 5 आणि त्या 4 एकांकिकेचा मी परीक्षा दिली. सर आज तुम्ही 18 एकांकिका बघितली, त्यावेळेस मला घाम सुटला होता, काय माहिती काय झालं. पण हा प्रवास नंतर मी या रंगमंचावर खेळलो, बागळलो, इथल्या लोकांचं समीक्षण सुद्धा आम्ही झेललं, त्यातून शिकलो. हे बाकीच्यांच्या मनातले शब्द होते, माझा शब्द होता ते मी शिकलो. मला एकदा असं वाटतं की सचिन गिरी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी एका रांगेने रंगमंचावर यावं आणि आपण जोरदार टाळ्या आणि मान्यवरांना सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकाने स्कूल करावं आणि प्रत्येकाचा सत्कार केला पाहिजे लवकर, कारण एवढे धडधड वाढले. एक टॉप पूर्ण झालेला आहे मित्रांनो. मला तर असं वाटतं की आपण सगळं उभं राहून आपण टाळ्या वाजवायला पाहिजे. उभे राहा. राहिलेला मित्र, आणि मला असं वाटतं की यांच्याच नाही तर प्रशांतला ओळखणारी सगळी माणसं इथे आहेत. मी त्या दिवशी बोललो की जो प्रशांत गेटवर आल्यानंतर जोरदार मिठी मारून आपलं स्वागत करायचा, आज त्याच गेटवर त्याचा फोटो बघितल्यावर मनाला म्हणजे मन निलवून गेलं की तो नाहीये आपल्याला. आणि मला वाटतं की तुमचं बक्षीस तुमच्या हातात मिळताना सगळ्यात जोरदार टाळी इथं कुणी वाजवत असेल तर तो प्रशांत होता. त्याच्यामुळे त्याला आपण विसरू शकत नाही. तो आजही आपल्या सोबत आहे. सचिन भाऊ पुढेही तो आपल्या सोबत राहील. कारण योगायोग बघा, सिद्धी गणेश प्रोडक्शन ही स्पर्धा सुरू केली आणि ती सिद्धी साक्षात आज आपल्या रंगमंचावर बसली. म्हणजे प्रशांत आपल्या सोबत कुठेच गेला नाही. प्रशांतच्या आठवणीत हा 12वा करंड आयोजकांनी त्याला समर्पित केला. त्यासाठी मी एक मित्र म्हणून, कारण खूप स्वप्न प्रशांत सोबत साकार करायची होती. तुमच्या माहितीसाठी प्रशांतनी असंख्य सिनेमांची गाणी लिहिली आहे. प्रशांतनी व्यावसायिक नाटकं दिली आहे, पुण्यामध्ये भरपूर काम केलं आहे आणि हा प्रशांत नेहमी स्मरणात राहावा त्यासाठी हा जो करंड त्याला समर्पित केला. त्यासाठी आयोजकांचे आमच्या सगळ्यांकडून मी आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो परत एकदा तीच गोष्ट सांगतो जी वारंवार तिकडे असताना दिवसभर सांगितली. आज मला असंख्य निर्चार कोणती एक मी म्हटला रंग उचलून खूप काही घेतलं पाहिजे, आता देण्याची वेळ आहे. त्याच्यामुळे सचिन असेल किंवा त्याच्यासोबतची आमची मंडळी असेल, आमची देण्याची वेळ सुरू झाली आहे आणि आम्ही देण्यासाठीच हे सगळं तयार करतोय. असाच एक रंगमंच आपण अमरावतीला सुरू केला आहे, असाच मुंबईला सुद्धा आमच्या एका मित्रांनी गजबेली तो तिथे सुरू केलेला आहे. तर या तिन्ही स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दिवसभर बोलून दाखवली की परीक्षकांच्या वतीने म्हणजे मी बोलतात आपली तुम्ही सांगायला की मित्रांनो नुसतं बक्षीस घ्यायसाठी येऊ नका. आनंद अभ्यंकरांनी मी जेव्हा पहिली
एकांकिका स्पर्धा केली ते वाक्य खूप डोक्यात बसलं आहे की दयाळू मायाळू कष्टाळू बना पण बक्षिसाळू बनू नका. Don't think about the achievement, award and any other thing. Don't think about the achievement, awards and any other thing. Think about the journey. हे दोन वाक्य मी तेव्हापासून निघालो आणि त्याच्यामुळे मला वाटते आज मी परीक्षकापासून प्रवास सुरू केला, स्पर्धक झालो आणि आज मी एक प्रमुख पाहुण्याची खुर्ची, हा जो प्रवास आहे हा खूप मोठा प्रवास आहे. त्याच्यामुळे एवढंच सांगतो की बक्षिसं मिळतील ते प्रोत्साहन असतं, पण आपल्याला विदर्भाची रंगभूमी समृद्ध सक्षम करायची आहे. त्याच्यासाठी सध्या जो एक प्रकार चालू आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ही आपली मावशी आहे यूट्यूबची, तो आपला गुगल आहे, आजोबा, आणि आता एक खतरनाक आपला मामा आलेला आहे, कोण? ChatGPT. यस, त्याचा आधार कमी घ्या आणि रंगभूमीवर असंख्य दिवस तुम्ही नाटकं करत राहाल अशा शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्दांचा इथे विराम देतो. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या